हे माझं क्यूटचं छोटंसं कॉफी मशीन आहे कारण मला एवढी खरं तर आधी ना चहा कॉफीची आवड नव्हती. म्हणजे मी शूटिंगमध्ये असताना पण कारण आपल्याकडे ॲक्च्युली शूटिंगमध्ये असणारी लोक कितीतरी चहा वगैरे पीत असतात, पण मी कधीच एवढी चहा कॉफी पीत नव्हते. म्हणजे हार्डली महिन्यातनं एक चहा वगैरे असं. पण समहाऊ दिस इज बिकम आर रिच्युअल माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये की रोज आम्ही एक कॉफी पितो. आणि त्याच्यामुळे आणि काय झालं, ह्या घरात आल्यानंतर ना ह्याला जागा मिळाली अशी बाहेर, नाही तर किचनमध्ये असायचं. सो ते लक्षात नाही यायचं. इथे आल्यानंतर ना आता ते दिसतं आणि मग प्यायची अशी इच्छा होते. चला आता ते ऐकून माझी प्यायची इच्छा झाली आहे की ताई पण आली होती दूध घेऊन, मी तिला थांबवलं गेली वाटतं. अच्छा ती आलेली का? म्हणलं हे असं असं काय करते, मी जरा तिला थांबवलेलं, ती आली होती. ओके सो आपलं दूध आलेलं आहे. सो ॲज आय सेड की आमची ट्रेडिशन झालेली आहे की यु नो कॉफी बनवली की त्याने बनवली तर एक सिप माझ्यासाठी ठेवायचा, मी बनवली तर त्याच्यासाठी एक त्याच्याशिवाय प्यायची नाही, म्हणजे असेल घरात तर. म्हणजे हे लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर सुद्धा आहे, म्हणजे छान आहे. वा की नाही म्हणजे तसं नाही, बट म्हणजे इट्स जस्ट लाईक अ ओके चला. सो त्याच्यामध्ये आता हे इकडे तर ओके दुकानच फुल सेटअप आहे. हॅलो तर ह्याच्यामध्ये हा सेटअप त्यानेच केलेला आहे कारण त्याला घी लागतं. आणि मग मी पण आता मध्ये घी टाकायला लागले कारण मलाही आता ती जरा चव आवडते. म्हणजे तो जवळजवळ 2-3 चमचे टाकतो, मी अर्धा पाऊण चमचा टाकते ब्लॅक कॉफी मध्ये. आणि मग हे हा आमचा चिंटुकला डब्बा आहे कॉफीचा, त्याच्यामधनं यू कॅन चूज की कोणती किती डार्क किती हे. ही ऑर्गॅनिक वाली आहे, ही पॅरिस वाली आहे, ही अमुक तमुक जे काय त्याचं सगळं इथे लिहिलेलं आहे की कशी कोणती आहे ती. तर तू काय पिणार? ब्लॅक कॉफी. ओ माय गॉड. ओके सो तू ब्लॅक आणि मी दूधवाली. ओके पण तुला साखर? नाही नो साखर आणि खूप डार्क नको. हां मग तुमको हम देगा, तुमको हम ये देगा. कॉफी इन द मेकिंग. पण दिवसातनं एक अशी वेळ असेल ना की ती आपली वेळ असते चहा किंवा कॉफीची, घ्यायचं निवांत बसायचं इथे घरात. हां म्हणजे आय थिंक बिकॉज ऑफ दिस बॅल्कनी असं एक संध्याकाळची वेळ असते. आणि आता तर पावसाळा सुरू झाला आहे, सो ते पावसामध्ये तर आणि छानच वाटतं की जाऊन बसावं, कॉफी प्यावी, चहा प्यावा. आणि यु नो ॲज आय सेड की मला कॉफी किंवा तुला एवढी चालेल का अजून एक शॉर्ट देऊ? हे हा खूप डार्क असेल का? तू ट्राय करून बघ, तुला जर काय वाटतंय तर देन मी त्याप्रमाणे चेंज करेन. मी कॉफी बनवू. थोडासा डार्क आहे. आर यू सिरियस? थोडं डार्क. हां कडक कॉफी दिसायला छान दिसते, मी त्याच्याच प्रेमात आहे. है ना? हो किती छान कलर दिसायला किती सुंदर दिसते. कलर पाहून असं वाटतं. थँक्यू. तुझ्यासाठी काय बनवते? माझ्यासाठी ना मला साखर लागते आणि मला ना ह्या कॉफीपेक्षा ही तर ऑफकोर्स आवडते, पण ह्या कॉफीपेक्षा मला टिपिकल इंडियन फिल्टर कॉफी जास्त आवडते. म्हणजे साखरेकडे लक्ष देऊ नकोस. मला जर अशी इंडियनाइज्ड कॉफी आवडते. तर त्यामुळे ते मी त्यामुळे मी ती तेवढी साखर घेते. काही पाप नाहीये. ब्राऊन शुगर आहे ना हे? हा ही रॉ शुगर आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये माझं दूध घालणार. ओके आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपलं घी घालणार. पण घी कॉफी आता म्हणजे खूप व्हायरल आहे सध्या इंस्टाग्रामवर पण. एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट घी कॉफी, त्याचे बेनिफिट्स सकाळी उठल्यानंतर प्यायचे. येस. सो बेसिकली माझ्यावरती माझ्या नवऱ्याचा खूपच प्रभाव आहे आय थिंक, कारण मी सतत त्याचं नाव घेते. पण घी घालण्याचं रिझन त्याच्या मागे आहे असं त्याने सांगितलंय, कारण की कॉफी ही खूप ड्राईंग असते ना, तर ती खूप ड्राय करते आपल्या शरीराला. तर त्याकरता जर काय त्याच्यामध्ये तूप टाकलं तर ते थोडंसं ल्युब्रिकेशन होतं त्याचं, आणि तेवढी आपल्याला
हे नाही होत. काय पण म्हणतात हे रिझन कोणी नाही सांगितलंय, पण हे त्याला माहितीये. थँक्यू सो मच. कारण प्रत्येक जण आपण आता बघतो ना, रील्सचा सोशल मीडियाचा प्रभाव खूप आहे आणि त्याच्यावर ऐकून अनेक जण ब्लॅक कॉफी मध्ये आपण घी टाकून पिऊ, पण त्याच्यामागे सायन्स काय आहे हे बऱ्याचदा समोर येत नाही. हे त्याने मला सांगितलंय, त्यामुळे मी पण आता, नाहीतर आय वॉज नॉट व्हेरी कीन की अरे असं कसं डार्क, एक तर मला डार्क कॉफी म्हणजे ही बिना दूध वगैरे साखर वगैरे नाहीच पित आहे. सो मग त्याने जेव्हा एकदा मला टेस्ट करवली, म्हटलं अच्छा हे छान आहे. मग त्यामागचं हे कारण कळलं तर मग झालं की हा आता तर घी टाकलंच पाहिजे. ओके, सो तू रोज अशी कॉफी बनवते? हा.